नमस्कार मुलांनो, आज आपण पुन्हा पहिल्या कवितेची उजळणी करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही पुस्तकं काढली पुस्तकं. चला पहिल्यांदा आपण पहिली कविता म्हणूया, मग दुसऱ्या लेसनला जाऊया. पहिल्या कवितेचे नाव आहे झोका. चला मुलांना माझ्या नंतर म्हणायचं आहे. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो फूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मुलांनो, पुन्हा एकदा ही कविता म्हणायची. कवितेचं नाव आहे झोका. सुताचा दोर झाडाला टांगला, बाळूचा झोका तयार झाला. झोक्यावर बाळू घेतो झूल, क्षणात वाऱ्याला देतो फूल. बाळूचा झोका मागे पुढे, बाळूच्या अंगावर फुलांचे सडे. बाळूला झोका देते ताई, दुरून बघतात बाबा आई. झोक्यावर बाळू दिसतो कसा, निळ्या आभाळी चांदोबा जसा. मुलांनो, आता आपण दुसरं लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. बघा, सिंहाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? काय म्हणतात मुलांना सिंहाला इंग्लिशमध्ये? लायन. आणि कोल्ह्याला काय म्हणतात? फॉक्स. बघा, आता सुट्ट्यांमध्ये तुम्ही भरपूर गोष्टींची पुस्तकं वाचली असतील किंवा गोष्टी ऐकल्या असतील, बघितल्या असतील. तशीच एक गोष्ट आज तुम्हाला बघायची आहे. बघा, तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्या आणि बघा इथे चित्र दिलेले आहे. या चित्रांवरून तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. बघा, पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? व्यवस्थित लक्ष देऊन बघा. पहिल्या चित्रामध्ये काय काय दिसते तुम्हाला? बघा, इथे झाडी दिसत आहे आणि इथे गुहा आहे. त्या गुहेच्या बाहेर कोण बसलेलं दिसतंय? सिंह. आणि त्याच्या समोर कोण आहे? बरोबर, कोल्हा. कोण बसलेला आहे? कोल्हा. पहिलं चित्रावरून काय लक्षात येते तुमच्या? की हे चित्र एका जंगलाचं आहे. त्या जंगलामध्ये गुहेमध्ये सिंह राहत आहे. त्या गुहेच्या बाहेर सिंह झोपलेला दिसतो आणि त्या सिंहाला बघून असं वाटतंय की तो आजारी असेल आणि त्याला भेटायला कोण आले? तिथे कोल्हा आलेला आहे. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा बरं मुलांना, काय काय दिसते तुम्हाला? काय दिसते दुसऱ्या चित्रामध्ये? काय दिसतंय? पुन्हा इथे झाडी दिसते, खूप मेंढ्या दिसतात आणि इथे कोल्हा बसलेला दिसतो आणि त्याची जीभ अशी बाहेर आलेली. त्याला त्या मेंढ्यांची शिकार करायची आहे असं या चित्रावरून जाणवतं. आणि इकडे या झाडांच्या इथे दूर एक कुत्रा बसलेला दिसते का? बघा बरं, लक्ष देऊन बघा. एकदम कोपऱ्यात आहे तो कुत्रा. त्या झाडाच्या मागे तो कुत्रा थांबलेला दिसतो. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? बघा बरं, व्यवस्थित लक्ष द्या. काय दिसते तिसऱ्या चित्रामध्ये? की तो कोल्हा पळतोय आणि त्याच्या मागे कुत्रा धावतो.
हो की नाही? काय झालं असेल बरं? हा कोल्हा पळतोय, त्याच्या मागे कुत्रा लागलाय. बघा, विचार करा. मी तुम्हाला गोष्ट तर सांगणार आहे, पण तुम्ही विचार करा. चौथ्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? की तो कोल्हा एकटा बसलेला असतो. बघा, आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगते, तुम्ही बघा पुढे काय झालं असेल, त्याचं काय काय झालं या चित्रांवरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, असं कोण म्हणतं? असं कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वाह, चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाच, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठं आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो दुसरी शिकार शोध. बघा, ही जी गोष्ट आहे ती एका सिंह आणि कोल्ह्याची आहे. एका खूप मोठ्या जंगलामध्ये सिंह राहत असतो आणि तो सिंह आजारी पडलेला असतो आणि सिंह आजारी पडलेला असल्यामुळे त्याला कोल्हा भेटायला येतो. कोल्हा आलेला बघून सिंह कोल्ह्याला म्हणतो की मला खूप भूक लागलेली आहे आणि मी आजारी असल्यामुळे मी शिकार करू शकत नाही, तर तू माझ्यासाठी इथे जंगलामध्ये जाऊन शिकार करू ना. आता कोल्ह्याला तर सिंहाचं ऐकावंच लागणार, सिंह तर हा जंगलचा राजा आहे. मग कोल्हा जातो तर तेवढ्यात त्याला काय दिसतं, तिथं मेंढ्यांचं कळप दिसतं. खूप साऱ्या मेंढ्या तिथे गवत खात असलेल्या असतील. मग तो जातो, त्याला वाटलं की आपल्याला शिकार एकदम लवकर मिळेल, पण कोल्ह्याचं लक्ष त्या कुत्र्याकडे नसतं. जसं तो कोल्हा मेंढ्याला पकडायला जाणार, तेवढ्यात तो कुत्रा त्या कोल्ह्याच्या मागे लागतो. कुत्रा आलेला बघून कोल्हा खूप घाबरतो आणि कोल्हा पळत असतो, त्याच्या मागे कुत्रा धावत जातो. असं करत करत शेवटी कोल्हा पुढे जातो आणि कुत्रा मागेच थांबतो. मग आता पुढे काय झालं असेल, तुम्ही विचार करा बरं मुलांनो. काय झालं असेल पुढे? कोल्ह्याला शिकार सापडली असेल का? कोल्ह्याने शिकार केली असेल का? सिंहाकडे कोल्ह्याने शिकार घेऊन गेला असेल का? बघा, काय विचार करा, काय झालं असेल पुढे? काय झालं असेल? पुन्हा एकदा कोल्हा शिकार करण्यासाठी गेला असेल. परत त्याला काय दिसलं असेल? कुत्रा दिसला असेल. मग परत तो शिकार करायचा सोडून देतो. किंवा असंच घडलं असेल की तो गेला असेल कोल्हा, मग एखाद्या मेंढीच्या पिल्लूला पकडलेलं असेल आणि ते पकडलेलं बघून सगळ्या मेंढ्यांनी जोरजोरात ओरडलं असेल. त्यांचा आवाज ऐकून कोल्हा घाबरला असेल आणि त्याने ती शिकार सोडून दिली असेल. अजून काय सांगता येईल? काय झालं असेल बरं तिथे? पुढे काय झालं असेल? काय घडलं असेल? की या गोष्टीचा शेवट कसा झाला असेल? सांगा बरं, काय झालं असेल? बघा, मी तुम्हाला दोन प्रकारे ही गोष्ट संपली असेल. एक तर कोल्हा पुन्हा त्या मेंढ्यांकडे गेला असेल आणि ती शिकार करायला गेला असेल. तेवढ्यात त्याला परत कुत्रा दिसला असेल. पुन्हा तो कुत्रा त्या कोल्ह्याच्या मागे धावला असेल. मग कोल्हा बिचारा थकून त्या शिकार करायचं सोडूनच दिलं असेल. किंवा असं झालं असेल की कोल्हा जातो, त्याच्यातल्या मेंढीतल्या एका पिल्लूला पकडतो आणि ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो,
तेवढ्यात सगळ्या मेंढ्यांचं लक्ष त्या कोल्ह्याकडे जातं आणि ते खूप मेंढ्या ओरडतात. त्यांचा आवाज ऐकून कोल्हा घाबरला असेल आणि त्याने ते मेंढीचं पिल्लू सोडून दिलेलं असेल. आणि परत कोल्हा काय म्हणलं असेल मनाशीच, नको रे बाबा शिकार करायला, आपण त्या आता सिंहाकडेच नको जायला, म्हणजे त्याला आपण काहीच उत्तर देता येणार नाही. आवडली गोष्ट मुलांनो? बघा मी पुन्हा एकदा ही गोष्ट तुम्हाला वाचून दाखवते. या गोष्टीचा शेवट तुम्ही तुमच्या प्रकारे करायचा आहे. की काय झालं असेल हे तुम्ही तुमच्या कल्पनेने करायचं आहे. बघा मी पुन्हा ही स्टोरी वाचतेय. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो दुसरी शिकार शोधतो. याच्या पुढे काय झालं असं ते तुम्हाला सांगायचं आहे, पण मी तुम्हाला सांगते काय झालं असेल. की कोल्हा परत मेंढ्यांच्या कळपाकडे गेला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले. ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या. कोल्हा घाबरला. त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले. मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले. कोल्हा मनाशीच म्हणाला, नको रे बाबा शिकार करणे, आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही. बघा मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. या चित्रांमधून ही गोष्ट तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. या चित्रांमध्ये दिसत आहे, तुम्ही त्यावरून ती गोष्ट लक्षात ठेवू शकता. आपण पुन्हा एकदा गोष्ट वाचूया. तुम्ही माझ्यानंतर व्यवस्थित वाचायचं आहे. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. बघा गोष्ट वाचत असताना तुम्ही त्या लाईनवर बोट ठेवून वाचायचं, जेणेकरून तुम्हाला त्या शब्दांची ओळख होईल. बघा मी गोष्ट वाचायला सुरुवात करते. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. एक होते जंगल, तिथे होता सिंह, तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाच, चला आता सिंहाकडे जाऊ.
सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली नाही. मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो, दुसरी शिकार शोधतो. कोल्हा परत मेंढ्यांच्या कळपाकडे गेलो. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना, याची खात्री करून घेतली. हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले. ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या. कोल्हा घाबरला. त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले. मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले. कोल्हा मनाशीच म्हणाला, नको रे बाबा शिकार करणे, आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही. बघा मुलांना, या गोष्टी ही गोष्ट झाल्यानंतर इथे काही चित्र दिलेली आहेत. बघा, या चित्रांकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आहे. या चित्रांमध्ये काहीतरी कमी आहे किंवा काहीतरी जास्त आहे. ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की कुठे काय कमी आहे आणि कुठे जास्त आहे. बघा, व्यवस्थित लक्ष देऊन चित्र बघा. सांगा बरं, इथे पहिल्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? पहिलं चित्र कशाचं आहे? कशाचं आहे हे चित्र? हे चित्र आहे चष्म्याचं. आणि काय कमी आहे याच्यात बरं? काय कमी दिसते तुम्हाला? या चष्म्याला एकच काडी आहे आणि ही दुसरी काडी नाहीये. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसते? दुसरं चित्र कशाचं आहे? कशाचं आहे दुसरं चित्र? दुसरं चित्र आहे पंख्याचं. बघा, पंख्याला नेहमी किती पाते असतात? 3. पण इथे तुम्हाला किती दिसतात आहे? इथे किती दिसतात आहे? 2. म्हणजे इथे एक पात त्यांनी दिलेलं काढलेलं नाही. आता तिसरं चित्र कशाचं बघा बरं, व्यवस्थित लक्ष देऊन बघा. काय दिसतं तिसरं चित्र? कशाचं चित्र आहे ते? कशाचं आहे हे चित्र? हे चित्र आहे एका सायकलीचं. बघा, त्या सायकलीमध्ये काय वेगळं दिसतं तुम्हाला? जास्त दिसते का काहीतरी पार्ट्स, का कमी दिसतात ते? बघा, या सायकलीला हे जे हँडल्स आहेत हे दोन्ही सायकल, म्हणजे या चित्रामध्ये सायकलीचा जो हँडल आहे तो जास्त काढलेला आहे. नेहमी सायकलीला किती हँडल असतात? एकच हँडल असतो ना, पण इथे या चित्रामध्ये किती दिलेले आहेत त्यांनी? 2 दिलेले आहेत. बघा, आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया. पुढचं चित्र कशाचं आहे? पुढचं चित्र कशाचं आहे? घड्याळाचं. या घड्याळामध्ये काय दिसतं तुम्हाला? की काय काढलेलं नाही या घड्याळामध्ये? हे घड्याळाचं चित्र बरोबर आहे का? नाही ना. याच्यात काय कमी दिसते तुम्हाला? एक तास काटा काढलेला नाहीये आणि मिनिट काटा काढलेला नाही. आता बघा, पुढचं चित्र बघा. पुढचं चित्र कशाचं आहे? पुढचं चित्र आहे कपाचं. याच्यामध्ये काय वेगळं दिसतं तुम्हाला? काय वेगळं दिसतंय? कपाला बघा नेहमी एकच कान असतो. हे जे कपाला आपण पकडतो ना त्याला कपाचं कान म्हणतात. आणि हाच कान, नेहमी कपाला किती कान असतात? 1. पण या चित्रामध्ये किती दिलेत? 2. म्हणजे या एक हा कान जास्तीचं त्यांनी काढलेलं. नंतरचं चित्र बघा बरं. नंतरचं चित्र कशाचं आहे? कशाचं आहे हे चित्र? हे चित्र आहे एका बसचं. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. या चित्रामध्ये काय कमी आहे किंवा काय जास्त आहे जे तुमच्या लक्षात येतंय? व्यवस्थित लक्ष द्या. या बसमध्ये काय, या बसच्या चित्रामध्ये काय वेगळं आहे? बघा,
बघितलं की व्यवस्थित लक्ष देऊन चित्राकडे? या चित्रामध्ये बसला फक्त 3च चाके काढलेली आहेत आणि 4थं चाक काढलेलं नाही. बघा मुलांना, या चित्रांचं निरीक्षण तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे आणि या चित्रांमधून तुम्हाला गोष्ट सांगता आली पाहिजे. तुम्ही याचा घरी सराव करायचा आहे. ही चित्र बघून तुम्ही तुमच्या प्रकारे तुम्ही काय या गोष्टीचा शेवट असेल हे तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. पुन्हा एकदा आपण ही गोष्ट वाचूया. चला, वाचणार ना माझ्यानंतर? सगळ्यांनी पुस्तकाकडे लक्ष द्या. पुस्तकाच्या लाईनवर बोट ठेवून रीडिंग करा. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि कोल्हा. एक होते जंगल, तिथे होता सिंह. तो पडला आजारी. कोल्हा आला त्याला भेटायला. सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे, तू इथे जवळच शिकार शोध. लगेच निघतो, कोल्हा म्हणाला. कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे. एक मेंढी बघू, सिंहाकडे घेऊन जाऊ. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळू लागला. कोल्हा मनाशीच म्हणाला, सुटलो बुवा एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार? कोल्हा म्हणाला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला, म्हणून मी परत आलो. आता जातो, दुसरी शिकार शोधतो. कोल्हा परत मेंढ्याच्या कळपाकडे गेला. त्याने इकडे तिकडे पाहिले. कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली. हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले. ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या. कोल्हा घाबरला. त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिला. नको रे बाबा शिकार करणे, आता आपण सिंहाला भेटायला जायचेच नाही. बघा मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही तयार करायची आहे आणि या गोष्टीचा सराव करायचा आहे. आणि आजचा अभ्यास हाच असणार आहे की ही गोष्ट तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि आपण जी आधी पहिली कविता शिकलेली होतो, झोका, झोका ही कविता सुद्धा तुम्हाला पाठ करायची आहे. मुलांनो, आजचा अभ्यास समजला का? घरचा अभ्यास तर तुम्हाला झोका कविता पाठ करायची आहे. धन्यवाद.